मित्रांनो फायनली आपली म्हैस आलेली तुम्हाला दाखवत आता पिल्लू. कसं झोपलं मित्र नाही कसं झोपले आता दूध पिल्यानंतर त्याचे डोळे पण उघडे नाही गेले तर. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कसे सगळे मस्त म्हणजे ना मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांना स्वागत आहे. बघा असं का सकाळ मी इकडे राहत झालेलं तिकडे खाली बघा ऊस लावलेला आहे, तिकडे मोर ओरडत आहेत. ते बघा ऊस आहे, इकडे खाली बाग आहे मोसंबीचा, आणि ती तिकडे आमची सोयाबीन आहे. ती तुम्हाला दिसत असेल ती आहे ना, ती त्या कडीपासून ती पर त्या कडीपर्यंत ती काळी आहे ना, ती आमची सोयाबीन आहे सगळी. तर आमची सोयाबीन आता येऊन काढायला आज काढायची बळ आलेलं आहे. हे बघा सगळे ढग आलेले, पावसाचं वातावरण त्यासाठी काढली नाही, उद्या काढायची. सकाळ सकाळ राहत आलं ना, एकदम फ्रेश वातावरण बरं का, गार हवा लागते इकडे, शुद्ध हवा. घरी असले की ती एक पण करडू कोंबडी हे वरड सगळा आवाज असतो, त्यासाठी मी सकाळ सकाळच राहत येते. आणि इथं रेंज पण येते मोबाईलला, म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला जास्त ताण होत नाही ना, त्यासाठी. मित्रांनो आज लय माझ्यासाठी एक आनंद दिवस आहे, की आज आमची म्हैस यायला झाली. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही पुढे मध्ये व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओत मजा येणार आहे. आज तुम्ही म्हणत असताना म्हैस येणार म्हणजे काय नवी गोष्ट काय, पण ती वगैरे मी लहानपणीपासून बघितली. तिच्या जेव्हापासून जन्म झाला का तेव्हापासून आजपर्यंत यायला झाली, तोपर्यंत मी तिला बघितलेलं. त्यासाठी आज माझ्यासाठी तो आनंदाचा दिवस आहे. बसलो मात्रांना झाडा येऊन, हे बघा लिंबाची झाडे सगळे तुम्हाला दिसत असतील, फाटे येते इकडे बसलेलं आहे. इथून मी आता उतरतो खाली, बघतो जमलं तर तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न तर करता आलं, नाही तर मीच पडून नाही या मोबाईलच्या गाण्यात. होता मित्रांनो माझा आत्ताच. मित्रांनो बरीच वेळ मी पण तुम्हाला बोललो, मला पण चांगलं वाटलं एकदम मनापासून. तुम्ही पण व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या. भेटू आता आंघोळ करून, तोपर्यंत बाय बाय. अलीकडची का नाही मित्रांनो, ती माहिती झाली बघा, ही यायला एकदम अलीकडची ही झाली यायला. केली मित्रांनो आंघोळ, हा प्युअर आलो आपल्या पिवळ्या शर्टवर. आत्ताच आंघोळ केली, जेवण केलं, वगैरे आलो रानात. तेव्हा कोण बसलेलं गोल्या, काय करतो गोल्या? बोला जाता नाच. मित्रांनो फायनली आपली म्हैस आलेली तुम्हाला दाखवत आता पिल्लू. कसं वाटत कसं वाटतंय, तोंड भरलेलं आहे अजून तिथं. मित्रांनो कसं करायला लागते मला, ए अंगावर नको येऊ, तिकडे जा तिकडे जा तिकडे जा. हे बघा भूक लागली ह्याला आता. ह्याची मम्मी जेव्हा येईल ती का, ती आहे का बघा, हे बघा ह्याची मम्मी जेव्हा येईल ती का, तेव्हा 5-6 लिटर दूध दिलं तर पहिल्या येताला. आता येणं किती देते काय माहिती. आबाळ आलंय मित्रांनो, रिमझिम सुरू झाली. हे बघा थोडं थोडं डोंगरा पण 5-6 दिवस झाले नाही, थोडा पाऊस उघडलेला की लगेच पाऊस सुरू झालाय. कसं झोपलंय मित्रांनो वर. आता दूध पेलंय ना त्यासाठी झोपले. आता त्याला दूध पाजू घातले मग झोपले त्यासाठीच. कसं झोपलं मित्र नाही कसं झोपले आता दूध पिल्यानंतर त्याचे डोळे पण उघडे नाही गेले तर. चांगले झोपले मला वाटलं मैसेला हे होईन ते होईन ते, मग काय नाही, सगळे गेलेत घरी. मला धुलं फक्त एक वगैरे राहतात, अवघड झाला गाड्या. मित्रांनो सकाळपासून त्या म्हशीच्या घराण्यात राहिलो, इतका कठाळा आलाय का नाही. आता बसलो येऊन, आता शेजारचे डोकं टेन्शन फ्री झालेलं आहे. सकाळपासून लय राखण बसावं मला वगैरे. कापूस सगळा फुटायला लागला मित्रांनो. हे बघा कुठं फुटलेला आहे. हे बघा पांढरे निघालेले आहेत, ते फुटलेला आहे कुठं सगळं. आता येईन याच्याला एक महिन्यात चांगलं ऊन पडले तर. मला व्हिडिओ पण एडिट करायचा मित्रांनो, मी ब्लॉगला इथे सेंड करायला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय, भेटू नवीन ब्लॉग मध्ये.